काय काय झालंय? काय एवढी चिडचिड करते? इतकी चिडचिड नको करूस. मुद्दाम करतेय का की हौस आहे मला? आता होती माझी चिडचिड, त्याला काय करू मी? बघ म्हणजे टेन्शन कमी व्हायचा एक उपाय आहे माझ्याकडे, पण तो तुला नाही झेपायचा. दारू ना? दारू काय बोलतेस? मग काय म्हणू? अमृत बोल. जरा गप्प बसा ना. मी बसणारच आहे, माझी वेळ झालीच आहे आता बसायची, पण तू आधी शांत हो. आता पाणीने डोक्यावरून जायला लागलं माझ्या. यांना काही बोललं की ना त्रास होतो, मग बोलायचं कशाला ना? छे छे, माझ्या ना मनातून उतरली ही बाई. ऐकताय ना? आणि तुम्ही मला शांत व्हायला सांगताय. हे असं ना सतत ऐकावं लागणार आहे लता वहिनींचं. आपण माती खाल्ली आहे म्हटल्यावरती बोलणं ऐकून घ्यायला लागणारच. मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, आणि ते काही पहिल्यांदा झाली का चूक? ह्याच्या आधी झाल्यात ना चुका माझ्या हातून. मला पण तेच विचारायचंय. अगं तू सारखी सारखी तीच चूक कशी काय करतेस? तू मलाच बोल. एक तर ना हे सगळं तर तुझ्यामुळे होतंय. एक मिनिट आहे. हे बघ लता मामी माझ्यामुळे नाही भडकले. तू तिच्यावर आणि वैभववर संशय घेतलास ना म्हणून चिडली ती. तुला पण मीच चुकीची वाटतेय ना? आता मला सांग, त्या मुलाला टक्कल आहे हे लता बहिणीने आपल्याला सांगायला नको होतं का? लपवून ठेवलं त्यांनी हे? लपवलं? मी लपवलं? ओ वैभव, इथे आल्यावर कळलं मला त्याची केस कामातून गेली आहे ते. असं काय करतेस? तो तुझ्या ओळखीतला होता ना, आणि तुला आधी माहित नव्हतं त्याच्या केसांबद्दल? नाही हो, खरंच माहिती नव्हतं. खूप छान केस होते त्याचे. असा छान असा कोंबडा यायचा माहितीये केसांचा त्याच्या. त्याला हो, त्या कोंबड्याचं जायवळ झालेलं पाहिलं आणि मलाच आश्चर्य वाटलं. पण मुद्दा तो नाहीये. मग? मुद्दा शैला माणसांच्या वागण्याचा आहे. हा, का संशय घेतला त्यांनी? हा, काय वाटलं असेल त्या वैभवला? नाही नाही, ए मला पटणारच नाही. काय विचार केला असेल त्याने? अगं जाऊ दे ना काकू, जाऊ दे ना. नको ना स्वतःला त्रास करून घेऊ. विसरून जा सगळं, विसरून जा. कसं विसरायचं? हा, अशा गोष्टी विसरता येतात का? असं विसरणं सोपं असतं ना, तर सगळं सोपं झालं असतं माणसाचं. नाही नाही, मी नाही विसरू शकत. हॅलो, काय? तुला नाही ग यांच्याशी बोलतोय. हॅलो, एक मिनिट होल्ड करा. तुम्ही बोला, मी आलोच. हॅलो हॅलो. वहिनी वहिनी, मी काय म्हणते, एकदा शेवटचं माफ करा ना तुम्ही त्यांना, मग सगळं चांगलं होईल. आपल्याशिवाय कोण आहे त्यांचं? हे तिला नको कळायला. हा, आपण कुणाकडे राहतो, आपण कसे राहतो हे कळायला नको. शक्य नाही, शक्य नाही. त्या बाईसोबत राहणंच शक्य नाही. आणि तुम्ही मला कोणी समजवायला जाऊ नका, मला समजणार नाही. मला तुम्ही दोघी हव्यात ना ग. शक्य नाही ते. का? का काय? तुला तरी पटतं त्यांचं वागणं? हा, होतीस ना तिथे तू. माझ्या माहेरच्या माणसांसमोर माझ्या सासरच्या माणसांचं हे रूप कसं दिसलं ते? म्हणजे एका अर्थी माझ्या सासरच्या माणसाचा अपमानच झाला ना. मी कसं सहन करायचं सांग बरं? सतत माझा अपमान करत असतात, त्याचं काय? माझ्या चुका तेवढ्या दिसतात तुम्हाला, पण इथे मी काय काय सहन करते हे माझं मलाच माहितीये. कळलं ना? असं? हा, तुम्ही सहन करता का हो? अरे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले तुमचं वागणं. हा, मी नाही सहन करणार होता का? बायचा तो सोक्ष मोक्ष लागून जाऊ दे. कळू दे लोकांना सुद्धा कळू दे की देशपांड्यांच्या घरासारख्या देशपांड्यांच्या विचारांना सुद्धा जळबड लागलेली आहे. सोड तू मला. मुद्दाम ओरडतायत त्या. त्यांना माहितीये माझा आवाज त्यांच्या इतका मोठा नाहीये ना, पण मी गप्प बसणार नाही. कळलं ना? मी गप्प बसणार नाही. अरे आपलं काहीतरी चुकतंय, आपण नमतं घ्यायला पाहिजे ह्याची जाणीवच नाही या बाईला. काठी काठी काय आपल्याला मारामारी नाही करायची आहे. अगं तुझ्या वहिनी आहेत ना त्या. अहो, मारायला नाही, माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवायला ही काठी मी हातात घेतलीये. काय चाललंय तुझं? अहो, ऐकताय ना तुम्ही कशा बोलतायत त्या? मला ना आता खूप त्रास व्हायला लागलाय त्यांचा आवाज ऐकून, पण मला नाही ना त्यांच्यासारखं बोलायला जमत, म्हणून काठीनं ठोकून त्यांना त्रास देणार आहे. आई काठी ठोकते त्या. अरे मी पण कमी नाही आहे. लता देशपांडे मी पण. काय करू? आता हिचं सुरू झालं. आता तिला मामीला तू तरी थांबव ना प्लीज. सोडणार नाही मी, सोडणार नाही. नका काकू, जाऊ दे ना ग. माफ कर ना. वाजवा, मी आले. काय डोक्यावर पडले का? काय समजता? आई काय हे गाडी काय बसले? उठा, वाजवा वाजवा. आता वेगवेगळे आवाज काढायला लागलात का तुम्ही? मी कमी नाही. बाजूला हो विजो, बाजूला हो, बाजूला हो. दाखवते तुम्हाला, दाखवते. आवाज काढा. केवढा आवाज येतो? सोडा.
दुसरं काहीतरी घे वाजवायला. वाटलंच मला वाजव, पण फ्लॉवर पट नको. अहो काय आहे ह्याच्यामध्ये? नाही ते तुला नाही कळणार, ते आहे ते. अहो असं काय? दुसरं काहीतरी घे वाजवायला, नाहीतर लता वहिनी जिंकतील हं. नाही नाही, मी असं नाही होऊ देणार. थांबा थांबा थांबा. ते इकडे देते, इकडे देते. अहो, काय तुटेल ते, तुटेल नाही. जरा ऐका. मला काय दिसतं कळलं? अरे यार, हे सगळं काय चाललंय? मम्मी, होणार आहे ना सगळं चांगलं? हो हो सगळं चांगलं होणार. आता होईल तेव्हा होईल, पण आत्ताच काय आहे? माझ्याकडे एक आयडिया आहे. अहो मग बोला ना, बोला लवकर. म्हणजे अनायसे आपण आता इतक्या दिवसांनी एकत्र जमलोच आहोत, तर बसूया हो काय भाऊजी? पत्ते खेळायला. हो चालेल 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 चालेल. काय प्रसंग काय इथे चाललंय काय? त्या दोघींना कंटाळा पण कसा येत नाही वाजवून वाजवून. हा चंद्रकांत कुठे दिसत नाही तो. चंद्या दादा ना शहाणा आहे फार. हवामानाचा अंदाज आल्या आल्या ताबडतोब आत्ता घाई घाई मी जातो केळ्याच्या ट्रक बरोबर गेला पुण्यात. जयंत काका प्लीज तू शैला त्याला समजव ना. त्यापेक्षा तू समजाव ना तुझ्या आईला. नाही नको राहू दे. ज्या गोष्टीसाठी पप्पांना पुण्याला जावं लागलं तिथे माझं काय चालणार आहे? त्याचे बोळे ठेवून सुद्धा आवाज यायचा तो येतोच आहे. अहो या सगळ्या उपायांपेक्षा त्यांचं भांडण थांबवायला हवं ना आधी आपल्याला. मी काय म्हणतो, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. त्यामुळे ना दोघी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून एकमेकींना सॉरी म्हणतील. पण या सगळ्यात मला तुमच्या सगळ्यांची हेल्प लागेल. अरे हो, आम्ही सगळे तुझ्या बाजूने आहोत. फक्त काय करायचं ते सांग. नीरज, खूप भारी आहेस रे तू. सांग ना तुझा प्लॅन काय? नाही नाही, माझा प्लॅन काय आहे ना ते उद्या सकाळी कळेलच. जा आणि काय करायचं माहिती आहे ना, ऑल द बेस्ट. आणि तू करशील मला माहिती. गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. काय ग, सकाळी सकाळी असं छान मूड ठेवायचा. तू काय असं फिका फिका गुड मॉर्निंग करतेस? माझ्या डोक्यातून कालचा प्रकार जात नाही ग बाळा. अगं पण देवाची प्रार्थना करताना मन कसं प्रसन्न ठेवायचं असं तूच सांगतेस ना. असं मीच म्हणते, पण मी माझ्या देवाशी नाही खोटं बोलू शकत. तू मला खरं खरं सांग ना, तुला पण असंच वाटतं की माझ्यामुळे तुझं लग्न मोडलं? अजिबात नाही. खरंच असा विचार करू नकोस. पण लताबाईंनी सतत टोमणे मारून मारून मला हा विचार करायला भाग पाडताय. मी काही ऐकून घेणार नाही. अजिबात ऐकून घेऊ नकोस. हो हो आत्या, मला प्रसाद दे ना, आणि जरा जास्त दे. मला ना एका माझ्या मैत्रिणीला द्यायचा आहे. तिला जरा मनशांती हवी आहे. का, काय झालं? घरच्या प्रॉब्लेम्समुळे ना तिची खूप चिडचिड होतीये. अगं बाई, हो का? थांब, देते प्रसाद. हा, आणि धागा पण देते. धागा, हा? आणि हा प्रसाद थँक्यू आत्या. देते. माती पडून पडून केस सगळे खराब झालेत. वाट लागलेत केसांची. सोडणार नाही मी शैला वंसांना. किती खराब झालेत माझे केस देवा. काय झालं काकू? सकाळी सकाळी कोणावर वैतागतीयेस? माझ्या डेस्टिनेशनवर वैतागते मी. बघ ना काय झालं, बघ ना केसांचं. ड्रॉ झालेत माझे केस. ड्राय. हा हा बरं जाऊ दे, मी साफ करून देते. तोपर्यंत तू प्रसाद घे. कोणी दिला? कोणी कशाला द्यायला हवाय? मी गेले होते देवळात, तिथूनच आणलाय. नक्की तुला एकदा खोटं बोलता येत नाही. तू प्रयत्नही करत नको जाऊ. शैला वंसाने बनवला ना हा? हा काकू किती हुशार आहेस ग तू. तरीच मी आत्याला म्हणत होते की काकू ना असं ओळखणार, पण ती म्हणाली की तुला जर कळलं की तिनं प्रसाद पाठवलाय तर तू खाणार नाहीस. बरोबर बोलल्या त्या. नाहीच खाणार मी. अगं पण प्रसादाला काय नाही म्हणायचंय. आणि अगं आत्या सॉरी पण म्हणत होती, पण तिला ना अगं तुझ्या समोर यायला खूप भीती वाटते. म्हणून तिने हा प्रसाद आणि हा धागा माझ्याकडे पाठवला. आणि तिने सांगितलं की त्यांना म्हणावं की तुमच्या सगळ्या मनोकामना लवकरच पूर्ण होणार. असं म्हणाल्या त्या? हो अगं.
तुझ्या समोर खोटं बोललं तर तू लगेच पकडतेस बाई. हो आहेच मी तेवढी हुशार. हो हो. असो, ती तुझ्याशी काय बोलली ह्याच्याशी मला काही गिव्हिंग टेकिंग नाहीये. प्रसाद तू आणलास म्हणून मी खाणार. या काकू थँक्यू. इट्स ओके. नाईस स्मेल ग. न्यू परफ्यूम. कसं आहे बघ? छान आहे ग. आवडला? हो. घे तुला. अय्या खरंच थँक्यू. शैला काय काय चाललंय काय तुझं? सकाळपासून तिसऱ्यांदा कचरा काढतेस तू. हो आता पायाला माती लागते त्याला काय करू. हाच विचार काल रात्री केला असतात तर. पण नाही, आमची जुगलबंदी चालली होती ना. तुम्ही गप्प बसा हा जरा. मी नाही गप्प बसणार. कालपासून माझ्या तोंडात इतकी माती गेली आहे ना, उभ्या आयुष्यात जेवढी माती खाल्ली नसेल ना तेवढी एका रात्रीत गेली आहे. बोला, तुम्ही पण मलाच बोला. सगळ्यांनी मलाच ऐकवायचं ठरवलंय ना. सॉरी, चुकलं माझं. कान धरून बैठका काढू का? शैला, शैला, काय आहे? मला ना अशी थोडीशी भूक लागली आहे. काहीतरी खायला बनव ना. अगो बाई, खाल्लीत ना काल रात्रभर माती, तरी पोट नाही भरलं. बघ, मी एवढं प्रेमाने बोलतोय तरी तू अशी चिडून बोलतेस माझ्याशी. काय करू? मला तर काय करायचं काही सुचतच नाहीये. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी बनवून आणते. ऐक ना, एक ढोकळा बनव ना. ढोकळा. आज अचानक कसा काय ढोकळा खावा असं वाटतोय तुम्हाला? लागला आवडायला. ढोकळा तर ढोकळा तर काय? नाही, म्हणजे लता वहिनींना खूप आवडतो ना ढोकळा. का मला नाही आवडू शकत? आता मला पण आवडायला लागलाय. आणि त्यांचं नाव काढू नकोस. चिडताय कशाला? मी आपलं सहज म्हणाले. नाही नाही, सहज बेच काय नाही. त्यांचा विषय मला नको. तू माझ्यासाठी ढोकळा बनवणारच की नाही? एवढा कचरा उचलते आणि मग बनवते. ठीक आहे? दॅट्स बेटर. शैला, काय छान सुगंध येतोय ना. माझा नाही आहे, तुझा आहे का? अहो काय करताय? सुगंध घेऊन बघतोय. काय तुमचं तरी. बरं तुझं चालू दे, मी जरा जाऊन येतो. आत्या हा काय करतेयस? काही नाही, जरा थोडी माती पडली होती, कचरा काढत होते. तुला माहितीये का, आज ह्यांना चक्क ढोकळा खावासा वाटतोय. अगं बाई, ढोकळ्यावरून आठवलं. अगं लता काकूने ना मला तिच्या खोलीत बोलवलं होतं. तिनं तुझ्यासाठी एक निरोप दिलाय. कसला निरोप? ती तुला सॉरी म्हंटली. अगं फक्त सॉरीच नाही काही, तिनं तुझ्यासाठी एक गिफ्ट पाठवलंय. तिचा फेवरेट परफ्यूम. तिला खूप आवडतो हा परफ्यूम. मला नकोच आहे त्यांचं काही. मी घेऊ? खूप छान आहे. नाही नाही, थांब नुपूर, तिथे ठेवून दे. त्यांनी माझ्यासाठी पाठवलंय ना, मी देईन त्यांना पण. मीच ठेवते, मी ठेवते, जातो. बरं ठीक आहे. नरमसूत आणि मस्त झालाय. वा वा वा, छान. पण आज कसं काय केलाय? म्हणजे मला माहितीये तसं आपल्या घरात लता वहिनींना खूप आवडतात ढोकळे. तुम्ही त्यांच्यासाठी गेलेत ना, मला वाटलंच होतं. गेला ना तुमचा राग. आता सगळं चांगलं होणार बघा. मी देवापुढे ना साखर ठेवून आले. विजू विजू, मी लता वहिनींसाठी नाहीत बनवलेले ढोकळे, ह्यांच्यासाठी बनवलेत. जयंता भाऊजींसाठी? त्यांना कधीपासून ढोकळे आवडायला लागले? आज म्हणाले मला ढोकळा खावासा वाटतोय तर बनव, म्हणून बनवले. अय्या, मला वाटलं होतं तुम्ही वहिनींसाठी बनवलेत की काय. त्यांना आवडतात ना ढोकळे. आले, मी यांना देऊन येते ढोकळे. हा? मामी
कसली सॉलिड आहेस तू, हा असे आवडून बाण मारत होतीस ना, वा. मग मम्मी कोणाची आहे? तरी म्हटलं बोलली कशी नाही. अरे ते जाऊ दे. तुला माहिती ना आता काय करायचं, हे डोकळे लता मामीला नेऊन द्यायचे. वहिनी वहिनी काय झालं विजू, का ओरडतेस? वहिनी आज सकाळपासून तुम्ही खालीच नाही आलात, रूम मध्येच होतात. मूड नाही माझा, बाहेर यावंसं नाही वाटत मला. मग तुमचा मूड ठीक करण्यासाठी ना माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. काय? ढोकळा? अगं विजू, कितीतरी दिवसांनी खूप काहीतरी छान घडणार आहे आपल्या घरात. घडतंय, ढोकळा आलाय माझ्या हातामध्ये. मला किती आवडतं तुला माहिती आहे ना. म्हणजे मी रोज रोज ढोकळा खाल्ला तरी कितीतरी दिवसांनी खाल्ला नाही असं निघतं माझ्या तोंडातून. कोणी केलं? कुणी म्हणजे ते शैला वंसांनी केलाय ना. त्यांची फोडणी मी बरोबर ओळखते. त्यांनी खास तुमच्यासाठी केलाय. मी काय म्हणते वहिनी, त्या त्या कितीदा तुम्हाला सॉरी म्हणतायत. तुम्ही नका ना ताणून धरू, सोडून द्या ना सगळं. या, हे काय, हे कोणी आणलं? ते आपले केळ्याचे पैसे कोणीतरी बुडवले म्हणून ह्यांनी रागाने त्याच्या वडिलांच्या खडावा घेऊन आले. काहीतरीच काय. हो, आता त्याच्यावरचा राग म्हणून बाथरूमला घालून जातात. भाऊजी पण ना, हे पण छान आहेत, मला आवडल्या. हा, मी नेऊ? घे की, विचारतेस काय? घे. नाही, ठेवून ये जा. तू खरं बोलतोयस ना? अरे खरं खोटं काय करतेस शैला तू? मला सांग, आपल्या घरामध्ये तुझ्या एवढं देवदेव कोणी करतं का? हा? मग आणल्यात म्हणजे तुझ्यासाठीच असणार ना. इतर कुणाला इंटरेस्ट असणार आहे का या चावडे बाबांच्या पादुकांमध्ये? नाही, तुला नको असेल तर परत देतो मी. नाही नाही नको, असं काय बोलतोयस? दे ना. अगं थांब थांब थांब, अगोदर त्या स्वच्छ धू, त्यांची पूजा कर आणि मग डोक्याला लाव. बर, तू म्हणशील तसं. तू म्हणशील तसं म्हणतेस, एवढं माझं ऐकतेस सगळं. एक छोटी गोष्ट ऐक ना, हक्काने सांगतोय भाऊ म्हणून. आता एवढी महत्वाची गोष्ट वहिनींनी खास तुझ्यासाठी मागवून घेतली. त्यांच्याबद्दल एवढा राग मनात असणं बरं आहे का? शैला प्लीज प्लीज बट्टी कर ना त्यांच्याशी. दादा, लता, ऐक, आशा येऊन गेली का? मग आशा कुठून आणल्या? आशा आशा, अरे म्हणजे मी लताच बोलते, मी आशा विषयी बोलते. नको ते कसं काय ऐकू येत रे तुला? कायकू कायकू काय? मी करते, तुला नंतर करते. तुम्ही खूप चांगले आहात. माफीची गरज अजिबात नाही शैला वंस, मी विसरले आहो सगळं. मी सुद्धा. माझं चुकलं तरी तुम्ही माझ्यासाठी सेंट पाठवलात. नाही म्हणजे तुम्ही मोठ्या मनाच्या, तुम्ही माझ्यासाठी ढोकळा नाही का पाठवला? अय्या कसलं भारी, तुम्ही एकमेकींना माफ केलं ना. तुम्ही एकमेकींना मिठी मारा बरं, मिठी मारा. काय काय बालिशपणा, नाही, 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 मिठी मारा, मिठी मारा. मला वाटलं होतं सगळं चांगलं होणार म्हणून. आता घराला घर पण आल्यासारखं वाटतं. हो, आणि मला छान झोप लागणार. चला, उशिरा का होईना पण फायनली सगळं छान झालं. अरे सगळं चांगलं होणारच होतं. नीरजने प्लॅनच केला होता ना तसा मस्त. जयंता भाऊजी, बाबा अरे शुद्ध काय म्हणजे शैलाकडून ढोकळा बनवून घेतला आणि तो लतावरीला देऊन त्यांना इम्प्रेस केलं. बाथरूमच्या बाहेरच्या चपला पादुका म्हणून शैलाला देऊन शैलाला खुश केलं. मस्त आयडिया केलं नीरज. आज सोपतोस तू माझा मुलगा. असं आहे का? हा, हे असं आहे म्हणजे मनापासून वाईट वाटलेलंच नाहीये तुम्हाला? वा वा, छान छान. एक गोष्ट चांगली केली हा, म्हणजे माझा सेंट यांना दिला, म्हणजे यांच्या बाजूला उभा तरी राहता येईल मला आता. एक मिनिट, मी नीट नेटकीच असते बरं का. खाल्ल्या ढोकळ्याला निदान एक दिवस जरी जागल्या तर त्या लता वहिनी कुठल्या? वहिनी जरा ऐकता का माझं?
काहीतरी मार्ग निघेल ना वहिनी. मी माझा मार्ग शोधलाय. त्या मार्गावर आम्हाला कशाला चालायला सांगतेस मग? काय म्हणाला? ते म्हणाले त्या मार्गावर आम्हाला कशाला चालायला सांगतेस पण. यश त्याच्यावर का ओरडताय तुम्ही? आणि हे बघा, तुम्हाला नसेल यायचं ना तर नका येऊ. मी जाते माझ्या मुलाला घेऊन. ऐकलं तर आपण ना खूप घाईघाईत निर्णय घेतोय. आपण हे घर सोडून कुठे जाणार राहिला ना? घरांची भाडी किती वाढलेत ना. माझी चूक आहे? ही चूक माझी आहे का? तुमच्या बहिणीला समजावून सांगा ना. घाणेरडा आळ घेताय माझ्यावर. एक तर त्या राहतील या घरात, नाही तर मी राहीन ना. मी त्यांना जा म्हणून सांगू शकत नाही, त्यामुळे मी जाते.